काय मग भावनानी आज काय करणार आहेस? अरे बघते मी काय काय भाज्या आहेत त्या. बघते पावभाजीच्या भाज्या असतील तर पावभाजी करते. तुला आवडते ना? हो चालेल ना. मग बनवूया. नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. तर चला सुरू करूया. सगळ्या भाज्या आपल्याला थोड्या थोड्या फ्रीजमध्ये मिळालेल्या आहेत, तर आपण ह्या टाकूया. कांदा आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, मटार आहे आणि थोडंसं बीट होतं आणि शिमला मिरची. हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकते. 4 टोमॅटो घेतलेत, ते पण टाकते त्याच्यात, बिया काढल्यात त्याच्या. आणि ही 3 बटाटे घेतलेत सालं काढून. 1 ग्लास आपण पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकते, थोडीशी मिरची पावडर टाकते, पाणी थोडं अजून टाकते. थोडंसं आता या भाज्यांमध्ये मीठ टाकते मी. पाणी टाकले. आता कुकर बंद करते आणि 3-4 शिट्ट्या काढते, म्हणजे आपली भाजी सगळी शिजेल. गॅस बंद केलाय मी. आता थोडा कुकर गार होऊ दे, मग आपण त्यातली भाजी काढून मॅश करून घेऊया. आता मी कुकर उघडून बघते आपल्या भाज्या शिजल्यात का. मस्त शिजल्या सगळ्या भाज्या. आता आपण हे मॅश करून घेऊया. आता या भाज्या मी मॅश करते ह्याच्यामध्ये कुकरमध्ये चांगले. आपली कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. थोडं बटर टाकूया. बटर मेल्ट झालं तर मग आलं लसूण टाकूया. आता आपलं हे गरम झालेलं आहे बटर आणि तेल. आपण थोडंसं जिरे टाकूया. पावभाजी हा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा आहे. बर्थडे असला, साखरपुडा असला, वारसा असला का पहिले पावभाजी पोटभर खाण्याचा आहे. आता ह्याच्यात आपण 2 चमचे आलं लसूण टाकूया. आलं लसूण चांगलं परतायचं, वास जाई परत, त्याचा कचवटपणा जाई परत. चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि बटरमध्ये. तर ह्यामध्ये आपण टाकूया 2 चमचे पावभाजी मसाला. मिरची पावडर टाकूया 2 चमचे. आणि भाजी वाफवताना आपण थोडं मीठ टाकलेलं, आता थोडंसं 1 चमचा वगैरे टाकूया. लागलं तर टाकता येईल. मसाले चांगले परतून घेऊया. मुलांना तर खूप पावभाजी आवडते. कुठे बाहेर गेलं तरी त्यांना पावभाजी, घरात असलं तरी पावभाजी. आता आपले मसाले होत आलेत. आता ही भाजी आपण मॅश करून घेतलेली ती त्याच्यात गॅस थोडा बारीक केला उडतं म्हणून. आता चांगली त्याला शिजून घ्यायची. शिजलेली आहेच, पण जरा मसाले बिसाले त्याला नीट लागले पाहिजे. चांगला कड काढायचा त्याला. थोडं मी पाणी टाकते अजून. झाकण देऊन ठेवते 5 मिनिटं. ही आता आपली भाजी तयार झालेली आहे. ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं परत बटर टाकूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपली मस्तपैकी पावभाजी तयार झाले. पाव मी असे भाजलेले आहेत, जरासा मसाला, कोथिंबीर आणि बटर टाकून. आणि ह्याच्यामध्ये मी बटर टाकले. आता थोडा कांदा टाकूया, लिंबू पिळूया. मस्त झाले. झटपट आपली पावभाजी झालेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पावभाजी तुम्ही करून खाऊन बघा आणि मग कॉमेंटमध्ये मला लिहून कळवा. तोपर्यंत धन्यवाद.